फायनल अकाउंटच्या पहिल्या भागामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याची माहिती घेतली. ट्रायल बॅलन्समधील विविध घटक कुठे कुठे जातात याचा अभ्यास केला. आता त्या पुढील भाग जो आहे क्लोजिंग स्टॉक आता त्या पुढील जो भाग आहे ॲडजस्टमेंट हा आज आपण सुरू करत आहोत. बघा, फायनल अकाउंटमध्ये आपल्या ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले असतात. त्यापैकी ज्या वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट आहेत त्याचा आपण या ठिकाणी सराव करूया. त्यापैकी पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजेच काय तर शिल्लक साठा. हा जो शिल्लक साठा आहे तो तयार झालेल्या मालाचा म्हणजेच फिनिश गुड्स याचा असू शकतो, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल याचा असू शकतो, किंवा प्रोसेस गुड्स म्हणजे ज्या मालावर प्रक्रिया चालू आहे असा असू शकतो. हा एकत्रित जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याचे दोन इफेक्ट होतात. बघा, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 किंवा 2पेक्षा जास्त इफेक्ट असतात, हे लक्षात ठेवायचं. आता जर 2 किमती दिलेल्या असतील, लक्षात घ्या, जर क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिलेल्या असतील तर त्यापैकी जी किंमत लहान आहे तिचाच विचार करायचा, जी किंमत मोठी आहे तिचा विचार करायचा नाही. मग यामध्ये एक असते मार्केट प्राईस आणि एक असते कॉस्ट प्राईस. मग मार्केट प्राईस किंवा कॉस्ट प्राईस यामध्ये जी किंमत लहान दिलेली आहे ती आपल्याला कन्सिडर करायची. मग त्याचे इफेक्ट कुठं कुठं होतात लक्षात घ्या. पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बघा, या ठिकाणी म्हटलं आहे क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे त्याचा अर्थ काय तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पहिला इफेक्ट नोंदवायचा. बाय क्लोजिंग स्टॉक या नावाने तो इफेक्ट नोंदवणे. त्यानंतर सेकंड इफेक्ट जो आहे तो जातो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. लक्षात घ्या, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो शिल्लक साठा ती एक प्रकारे आपली ॲसेट आहे, म्हणून तर आपल्याला सेकंड इफेक्ट ॲसेटमध्ये नोंदवावा लागतो. ही जाईल पहिली ॲडजस्टमेंट. ही जी ॲडजस्टमेंट आहे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला येणार ही नक्कीच. त्यामुळे या क्लोजिंग स्टॉकचे जे 2 इफेक्ट आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा त्यालाच म्हणतात अनपेड एक्सपेन्सेस. म्हणजे त्याचा अर्थ काय तर खर्च देणे बाकी आहे. आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघू. फॉर एक्झाम्पल, सॅलरी, एका महिन्याची सॅलरी गृहीत धरूया आपण 1000 आहे. म्हणजेच काय तर 12 महिन्यासाठी 12,000 इतकी सॅलरी व्हायला पाहिजे. परंतु या वर्षामध्ये सपोज फक्त 8,000 पेड केलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, जी 4,000 देणं बाकी आहे त्याला म्हणायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे लक्षात घ्या, यामध्ये फक्तच सॅलरी येईल असं काही नाही. वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च आहे, वेजेस आहे, रॉयल्टी आहे, रेंट आहे, हे जे घटक आहे वेगवेगळे जे खर्च आहे ते खर्च आउटस्टँडिंग असू शकतात, देणं बाकी असू शकतं. मग याचा इफेक्ट कुठं कुठं जातो बघा. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच अनपेड एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं. आता इफेक्ट बघूया. बघा, लक्षात घ्या, एक्सपेन्सेस कुठं कुठं जातात हे आपल्याला यापूर्वी माहिती आहे. एक्सपेन्सेस जातात एकतर ट्रेडिंग अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर मग पहिला इफेक्ट काय करायचा, ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, लक्षात घ्या, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या विशिष्ट खर्चामध्ये जेवढंही काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे तो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करायचा. लक्षात घ्या,
या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवायचं, ज्या त्या वर्षीचे खर्च आणि इन्कम त्याच वर्षाच्या अकाउंटमध्ये नोंदविले जातात. हे वाक्य लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वाक्य आहे, ज्या त्या वर्षातील खर्च व उत्पन्न म्हणजेच काय, एक्सपेन्सेस किंवा इन्कम त्याच वर्षाच्या अकाउंटमध्ये नोंदविले जातात. लक्षात घ्या. या ठिकाणी आपण उदाहरण बघितलं, एका वर्षभराचा सॅलरीवरील खर्च आपण गृहीत धरलेला होता 12,000, त्यापैकी फक्त 8,000 पेड केलेला होता. आपला नियम आपल्याला सांगतो काय, ज्या त्या वर्षीचे खर्च आणि इन्कम त्याच वर्षाच्या अकाउंटमध्ये नोंदविणे. मग हा जो 4,000 खर्च आहे तो काय करावा लागणार आपल्याला, त्या खर्चामध्ये जो काही खर्च दिलेला असेल, सॅलरी असेल, वेजेस असेल, त्या विशिष्ट खर्चामध्ये तो घटक आपल्याला ॲड करायचा. म्हणजेच याचा अर्थ पहिला घटक आपण ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या विशिष्ट खर्चामध्ये ॲड केला. बरं, यानंतर आपण बघितलं होतं हा खर्च देणं बाकी आहे. देणं बाकी म्हणजेच काय तर ती लॅबिलिटी, म्हणून सेकंड इफेक्ट नोंदवायचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर पुढे आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. लक्षात घ्या, पुढचा घटक आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. या शब्दावरून आपल्याला असं समजतं, प्री म्हणजे पूर्वी, पेड करणे. एखादा खर्च असेल तो पुढील वर्षीचा खर्च आपण चालू वर्षामध्ये पेड केला, म्हणजे नेक्स्ट इयरचा खर्च आहे परंतु तो आपण करंट इयरमध्ये पेड करतो. याच उदाहरणाच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊ, एका महिन्याचा जो काही सॅलरी किंवा रेंट किंवा वेजेस यावरील जो खर्च आहे तो आपण 1,000 इतका गृहीत धरला. म्हणजेच याचा अर्थ 12 महिन्याचा किती व्हायला पाहिजे, 12,000 इतका तो खर्च होणे गरजेचे आहे. परंतु आपण खर्च ॲडव्हान्समध्ये पेड करतोय, म्हणजे आपण असं गृहीत धरू या ठिकाणी आपण 12,000 ऐवजी 16,000 इतका तो पर्टिक्युलर खर्च केलेला आहे. मग आपला नियम आपल्याला काय सांगतोय परत, ज्या त्या वर्षातील खर्च आणि उत्पन्न त्याच वर्षाच्या अकाउंटमध्ये नोंदविणे किंवा नोंदविले जातात. मग लक्षात घ्या, चालू वर्षाचा खर्च फक्त 12,000 आहे आणि आपण चालू वर्षामध्ये पुढील वर्षाचा देखील काही खर्च केलेला आहे. तर असं चालू वर्ष प्लस पुढील असं एकूण खर्च आपण केलेला आहे 16,000. मग या 16,000पैकी 12,000 चालू वर्षाचा खर्च आहे, म्हणजेच याचा अर्थ जे 4,000 आहे तो नेक्स्ट इयरचा म्हणजेच पुढील वर्षाचा खर्च आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होतं त्या पर्टिक्युलर खर्चामध्ये आपण ॲड केलेलं होतं. मग या ठिकाणी या उलट प्रक्रिया करावी लागणार. काय करावी लागणार, लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला खर्च डेबिट बाजूला येतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट ज्यामध्ये जो खर्च असेल त्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटचा आपण विचार करायचा. मग काय करायचं तर त्या पर्टिक्युलर खर्चामधून लेस करायचा. आणि लक्षात ठेवा, हा जो काही खर्च आहे ॲडव्हान्समध्ये केलेला ती आपली असेट समजावी, म्हणून सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला जातो, असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. यानंतर पुढची ॲडजस्टमेंट लक्षात घेऊया आपण. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इन्कम. आता यापूर्वी आपण एक्सपेन्सेस याचा अभ्यास केला, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेस या दोन घटकांचा अभ्यास केला. आता आपल्याला इन्कमचा विचार करायचा आहे. बघा लक्षात घ्या, इन्कम सर्व प्रकारची जी इन्कम आहे ते जातात कुठे, आपण यापूर्वीच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. सर्व प्रकारची जी इन्कम आहे इनडायरेक्ट इन्कम ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जातात, बरोबर.
आता लक्षात घ्या, आपण इन्कमचा विचार करू. फॉर एक्झाम्पल रेंट रिसिव्ह याचा विचार करू. रेंट रिसिव्ह फक्त रेंट रिसिव्हडच नाही तर अनेक प्रकारचे जे इन्कम आहे ते सर्वच इन्कम यामध्ये येऊ शकतात. मग लक्षात घ्या, सपोज 1000, आपण तेच उदाहरण परत बघू. 1000 इतका दर महिन्याला पर मंथ इन्कम आपल्याला मिळणार आहे रेंटचा. तर एका वर्षामध्ये आपल्याला 12,000 इतका इन्कम येणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ समजणं गरजेचं आहे. बघा, एक्सपेन्सेसमध्ये देखील आउटस्टँडिंग शब्द आला होता, इन्कममध्ये देखील आउटस्टँडिंग शब्द आला. या आउटस्टँडिंग शब्दाचा अर्थ आहे येणं किंवा देणं बाकी असेल. बघा लक्षात घ्या, आउटस्टँडिंग या शब्दाचा जो अर्थ आहे इन्कम असेल तर येणे बाकी, आणि जर एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च असेल तर देणे बाकी. आपण उदाहरण बघत होतो, एका महिन्यामध्ये आपल्याला 1000 इतकं रेंट मिळणार होतं. तर 12 महिन्याचा रेंट किती यायला पाहिजे, 12,000. पण त्याऐवजी ते फक्त 8,000 आलं. किती आलं, 8,000. तर याचा अर्थ काय, अजून किती येणं बाकी आहे. बघा या ठिकाणी आउटस्टँडिंग इन्कम म्हणजेच येणं बाकी. तर किती येणं बाकी आहे, 4,000 आणखी येणं बाकी आहे. तेव्हा चालू वर्षाचे किती होतील, 12,000. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करावे लागतील. लक्षात घ्या, या ठिकाणी ॲड टू पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता लक्षात घ्या, एखादा इन्कम जर येणं बाकी असेल तर ती काय आपली असेट आहे, कारण येणारा पैसा ही आपली असेट आहे. मग सेकंड इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या असेट बाजूला, म्हणजेच असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याच्याशीच रिलेटेड प्री रिसिव्ड इन्कम ही ॲडजस्टमेंट आपण यानंतर बघूया. प्री रिसिव्ड या शब्दाचा अर्थ आधी समजणं गरजेचं आहे. या प्री म्हणजे पूर्वी, रिसिव्ड म्हणजे मिळणे. एखादा इन्कम मुदतीच्या पूर्वी मिळाला म्हणजेच काय, पुढील वर्षातील जे उत्पन्न आहे ते चालू वर्षात मिळालं. मग ह्याच उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. एका महिन्याला आपल्याला 1000 इतकं रेंट मिळणार होतं, म्हणजेच 12 महिन्यामध्ये आपल्याला 12,000 इतकं रेंट मिळायला पाहिजे. पण ते त्याऐवजी मिळालं आपल्याला 16,000. म्हणजेच याचा अर्थ काय, जे 4,000 आहे ते पुढील वर्षाचे आहे, पुढील वर्षातील हे. मग आपला नियम आपल्याला काय सांगतो, ज्या त्या वर्षातील खर्च आणि इन्कम याच वर्षामध्ये नोंदविणे. मग हे जे 4,000 आहे ते चालू वर्षामध्ये घेऊन चालणार नाही, म्हणून ते आपल्याला या ठिकाणी वजा करावे लागतील. आणि या ठिकाणी 12,000 आपल्याला चालू वर्षाचा खर्च आउटरला दिसेल. मग प्रक्रिया काय करायची, खर्च इन्कम कुठं येतात, मग लक्षात घ्या, जे 16,000 हे एकूण उत्पन्न मिळालं होतं आपल्याला, त्यापैकी फक्त 12,000 चालू वर्षाचं इन्कम आहे. म्हणजेच याचा अर्थ जे 4,000 ॲडव्हान्समध्ये पुढील वर्षाचे मिळालेले आहे ते काय करावे लागतील, आपल्याला वजा करावे लागतील. मग खर्च आपले इन्कम कुठं येतात, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. मग ते काय करायचे, लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता एखादा इन्कम जर ॲडव्हान्समध्ये मिळाला तर ती आपली लॅबिलिटी समजावी करंट इयरची. म्हणून सेकंड इफेक्ट जातो लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजेच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन म्हणजे घसारा. लक्षात घ्या, एखादी जी असेट आहे फिक्स असेट, फॉर एक्झाम्पल
मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, प्लॅन्ट असेल, या ज्या काही फिक्स ॲसेट आहे यावर आपण दरवर्षी घसारा आकारत असतो, म्हणजेच डिप्रिशिएशन आकारत असतो. मग हे डिप्रिशिएशन का आकारायचं, तर त्या ॲसेटची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू दरवर्षी कमी होते, त्याचा आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो, यासाठी हा घसारा आकारला जातो. घसारा आकारण्याची विविध कारणे आहेत. आपण 11वीमध्ये डेप्रिशिएशन हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. तर मग घसारा एका पर्टिक्युलर ॲसेटवर आहे, त्या ॲसेटमधनं तेवढी रक्कम आपल्याला वजा करावी लागते. मग लक्षात घ्या, सपोज बिल्डिंगची रक्कम आहे 1 लाख आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं 10% त्यावर डेप्रिशिएशन आकारा, तर ते 10%ने येतं 10,000. ते आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲसेटमधनं जी काही ॲसेट दिलेली असेल, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, त्या ॲसेटमधनं आपल्याला तेवढी रक्कम वजा करायची आणि वजा केलेली रक्कम म्हणजेच ही डेप्रिशिएशनची जी रक्कम आहे तो एक प्रकारे आपला तोटा असं कन्सिडर करायचा आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जातो. मग लक्षात घ्या, पहिला जो इफेक्ट आहे डिप्रिशिएशनचा तो आहे लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजेच बॅलन्स शीटच्या त्या ॲसेटमधनं, त्या विशिष्ट ॲसेटमधनं आपल्याला तेवढी रक्कम वजा करावी लागते. आणि दुसरा इफेक्ट तोटा असल्या कारणाने डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावा लागतो. यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे बॅड डेब्ट. बघा, बॅड डेब्ट ही कन्सेप्ट समजण्यापूर्वी आपल्याला डेटर्स ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. डेटर्स, आता डेटर्स म्हणजे नेमकं काय, आपण एखाद्या व्यक्तीला उधारीत गुड्स विकलेला आहे, ऑन क्रेडिट, उधारीमध्ये काय विकलं आहे, गुड्स विकलेलं आहे, त्या उधारीची जी रक्कम येणं आहे त्याला म्हटलं आहे डेटर्स. मग हे डेप्टर्स, ॲक्च्युली डेटर्स असा उच्चार करायचा, डेप्टर्स जरी स्पेलिंग असलं तरी उच्चार करताना डेटर्स असा करायचा. मग सपोज आपण गृहीत धरू, आपण 10 लोकांना एक 10,000 हजाराचा माल विकला. किती? 10 लोकांना आपण 10,000चा माल विकला प्रत्येकी, म्हणजे एकूण डेटर झालं आपलं 1 लाख. ओके, यापैकी सपोज एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्या मालाचे पैसे जे काही त्याच्याकडून येणं आहे, उधारीत माल विकलेला होता त्याच्याकडून जे काही येणं आहे 10,000 ते आपल्याला त्यानं दिलं नाही, म्हणजेच आपले पैसे त्याने बुडवले. हे जे बुडवलेले पैसे आहेत त्यालाच म्हणायचं बॅड डेब्ट. बॅड डेब्ट म्हणजे उधारीचे जे पैसे येणं आहे ते जर पैसे बुडाले तर त्याला म्हणायचं बॅड डेब्ट. मग लक्षात घ्या, इथं जे डेटर्स आहे ते कुठं असतं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, कारण उधारीचं येणं म्हणजेच डेटर्स ही आपली एक प्रकारची ॲसेट आहे. त्या ॲसेटमधून आपल्याला ही जी बॅड डेब्टची रक्कम आहे ती वजा करायची असते. म्हणूनच पहिला इफेक्ट होतो लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटमधून त्या डेटर्समधून आपल्याला जे काही बॅड डेब्ट आहे दिलेलं ॲडजस्टमेंटमध्ये तेवढं वजा करायचं. त्यानंतर पुढे आहे ही जी काही बॅड डेब्ट आहे ते पैसे आपले बुडाले, म्हणजेच काय झालं, आपला तोटा. आणि तोटा झाल्यामुळे तो घटक येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आणि तो करायचा जुन्या बॅड डेब्टमध्ये ॲड. सपोज ट्रायल बॅलन्समध्ये जुनं बॅड डेब्ट दिलेलं असेल तर त्या जुन्या बॅड डेब्टमध्ये आपल्याला तो नवीन बॅड डेब्ट ॲड करायची. म्हणून सेकंड इफेक्ट होतो ॲड टू ओल्ड बॅड डेब्ट ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे RDD. आता RDD आणि बॅड डेब्ट यामधला फरक लक्षात घ्या. बॅड डेब्ट म्हणजे पैसे बुडाले आणि RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट. RDD म्हणजे पैसे बुडण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, डेटर्समधील काही रक्कम बुडण्याची शक्यता आहे म्हणजेच काय, RDD. सेम जसे डेटर्सचे इफेक्ट आहे
जसे बॅड डेटचे इफेक्ट आहे तसेच RDDचे देखील सेम इफेक्ट होतात. काय करायचं, लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजेच काय तर बॅलन्स शीटच्या असेटमधून ती RDDची रक्कम वजा करायची. त्यानंतर पुढील दुसरा इफेक्ट होतो तोटा असल्या कारणाने, ॲड टू ओल्ड बॅड डेट ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच काय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट बाजूला जुन्या बॅड डेटमध्ये RDDची रक्कम ॲड करणे. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे डिस्काउंट ऑन डेटर्स. बघा लक्षात घ्या, डेटर्स म्हणजे काय तर आपले जे उधारीचे पैसे येणं आहे त्याला म्हणायचं डेटर्स. ते लवकर वसूल व्हावे यासाठी आपण डेटर्सला सूट देतो, डिस्काउंट देतो, त्यालाच म्हणायचं आहे डिस्काउंट ऑन डेटर्स. मग सेम काय करावं लागणार आपल्याला, सन्ड्री डेटर्समधून म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेटला जे सन्ड्री डेटर्स आहे, यापूर्वीच तुम्हाला सन्ड्री डेटर्स ही कन्सेप्ट सांगितली, तर त्या सन्ड्री डेटर्समधून आपल्याला काय करावं लागणार, तेवढी रक्कम वजा करावी लागणार. म्हणून फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर सेकंड इफेक्ट तोटा या डिस्काउंट. काय आपण डिस्काउंट दिला म्हणजे आपल्याला जे काही डेटर्स होतं येणं ते मिळणार नाही, म्हणून आपल्याला तेवढी रक्कम वजा करावी लागेल, तेवढा आपला तोटा होणार. तोटा असणार त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येणार. आपण यापूर्वीच्या भागामध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला काय येतं याचा अभ्यास आपण केलेला आहे. मग काय करणार आपण, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवणार. सपोज जर जुनं डिस्काउंट असेल तर त्यामध्ये ॲड करायचं, नसेल जुनं डिस्काउंट तर स्वतंत्र टू डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणून नोंदवायचं. यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. लक्षात घ्या, डेटर्सच्या अपोजिट क्रेडिटर्स असतात. म्हणजे डेटर्स म्हणजे काय तर उधारीचे पैसे येणं आहे, आपण दुसऱ्याला माल उधारीत विकलेला आहे त्याचे पैसे येणं म्हणजे डेटर्स. आणि क्रेडिटर्स म्हणजे काय तर आपण दुसऱ्याकडनं उधारीत माल घेतलेला आहे त्याचे पैसे आपल्याला देणं आहे, त्याला म्हणायचं क्रेडिटर्स. मग डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स म्हणजे काय तर आपण उधारीत माल खरेदी केलेला आहे आणि त्याचे पैसे देणे त्याला म्हणायचं क्रेडिटर्स. आता या क्रेडिटर्सपैकी जर आपल्याला काही सूट मिळत असेल तर त्याला म्हणायचं आहे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स कुठे येतात, लॅबिलिटीला येतात. म्हणून लॅबिलिटीमधून त्या क्रेडिटर्समधनं डिस्काउंटची रक्कम वजा करायची. फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरू 1,00,000 इतके क्रेडिटर्स आहेत, त्यापैकी 10,000 आपल्याला डिस्काउंट मिळाला. मग 10,000 इतकी रक्कम त्या क्रेडिटर्समधनं आपण लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट, आता हा फायदा होतोय आणि सर्व प्रकारचे फायदे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जातात. म्हणून सेकंड इफेक्ट जातो क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीने आपण डिस्काउंट ऑन डेटर्स आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स या ॲडजस्टमेंट सांगू शकतो. यानंतर पुढील जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस. आता परचेसेस म्हणजे खरेदी. माल आपण खरेदी केला, कच्चा माल खरेदी केला, परंतु तो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याची नोंद करायची राहिली, त्यालाच म्हणायचं अनरेकॉर्डेड परचेसेस. ज्या मालाची खरेदी केलेली आहे परंतु बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंद केलेली नाही त्याला म्हणायचं आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. आता उधारीत हे जे काही अनरेकॉर्डेड परचेसेस आहे आणि अनरेकॉर्डेड सेल्स आहे ती नेहमी ऑन क्रेडिट आहे असं गृहीत धरायचं. लक्षात घ्या, अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये आलं तर गृहीत काय धरायचं,
हा जो काही अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स आहे ते ऑन क्रेडिट आहे असं गृहीत धरायचं. मग आता पहिला इफेक्ट लक्षात घ्या अनरेकॉर्डेड परचेसेसचा. आपण माल खरेदी केला परंतु तो नोंदवायचा राहिला परचेस बुकमध्ये, म्हणजेच आपल्याला तो परचेसमध्ये ॲड करावा लागणार. म्हणून फर्स्ट इफेक्ट ॲड टू परचेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला त्या परचेसमध्ये तेवढी रक्कम ॲड करायची. आता लक्षात घ्या आपण उधारीत माल घेतलेला आहे म्हणजे देणं वाढलं. देणं म्हणजेच काय तर क्रेडिटर्स. मग काय करणार, लॅबिलिटी बाजूला जी क्रेडिटर्स आहे त्यामध्ये परत तेवढी रक्कम वाढणार. म्हणून सेकंड इफेक्ट ॲड टू क्रेडिटर्स ऑन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजेच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जे क्रेडिटर्स आहे त्यामध्ये तेवढी अनरेकॉर्डेड परचेसेसची रक्कम ॲड करायची. हे झालं अनरेकॉर्डेड परचेसेस. त्यानंतर पुढे येतं अनरेकॉर्डेड सेल्स. आता अनरेकॉर्डेड सेल्स जसं अनरेकॉर्डेड परचेसेस पाहिलं तसं अनरेकॉर्डेड सेल्स माल विकलेला आहे परंतु तो सेल्स बुकमध्ये नोंदवायचा राहिला. माल विकलेला आहे परंतु तो सेल्स बुकमध्ये नोंदवायचा राहिला. आता इथेही लक्षात ठेवायचं हे जे अनरेकॉर्डेड सेल्स आहे ते देखील कसं आहे ऑन क्रेडिट उधारीत आहे. मग आता पहिला इफेक्ट काय होणार लक्षात घ्या, सेल्समध्ये तेवढी रक्कम ॲड करावी लागणार. आपल्याला हे माहिती आहे की सेल्सची पोस्टिंग आपण कुठे करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सेल्स अशी आपण पोस्टिंग करतो. तर त्या सेल्समध्ये तेवढी रक्कम जी काही अनरेकॉर्डेड सेल्सची रक्कम आहे ती ॲड करायची. म्हणून फर्स्ट इफेक्ट ॲड टू सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता लक्षात घ्या या अनरेकॉर्डेड सेल्सचा इफेक्ट तुमच्या डेटर्सवर होतो. आता डेटर्स म्हणजे काय, उधारीचे जे पैसे येणं आहे त्याला म्हणायचं डेटर्स. मग आपण माल विकलेला आहे त्याचे पैसे आपल्याला येणं आहे म्हटल्यानंतर डेटर्सची रक्कम देखील वाढणार. म्हणून सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला डेटर्समध्ये ॲड करणे. ॲड टू डेटर्स ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. अशा पद्धतीने आपल्याला अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स याचं स्पष्टीकरण सांगता येईल. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आता बिल्स रिसिवेबल डिसऑनर ही कन्सेप्ट समजण्यापूर्वी बिल्स रिसिवेबल कशाला म्हणायचं, बिल्स पेएबल कशाला म्हणायचं आणि हॉनर डिसऑनर ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्या समजणं गरजेचं आहे. त्या समजल्या तरच आपल्याला पुढे ही ॲडजस्टमेंट समजेल. मग लक्षात घ्या सपोज आपण माल विकतोय, सेल ऑफ गुड्स, राम आणि श्याम या दोघांना आपण माल विकतोय. याला विकला आपण 10,000चा माल आणि याला विकला आपण 10,000चा माल. जे काही गुड्स आहे ते आपण दोघांना 10,000चं विकलं. पण आता हा जो राम आहे ह्या रामची आणि आपली जुनी ओळख आहे, आपले त्याचे जुने व्यवहार आहे त्यामुळे आपला त्याच्यावर विश्वास आहे. या दोघांनाही माल उधारीत विकलेला आहे हे लक्षात ठेवायचं. रामवर आपला विश्वास आहे म्हणून आपण त्याच्याकडून काही वचन चिठ्ठी तयार करून घेत नाही, बिल तयार करून घेत नाही. त्या येणं असलेल्या रकमेला डेटर्स असं म्हणायचं. लक्षात घ्या हे येणं असलेल्या रकमेला डेटर्स असं म्हणायचं. आता श्याम आणि आपण नवीन व्यवहार करतोय, आपल्या दोघांचा व्यवहार पहिल्यांदाच होतोय त्यामुळे श्यामची आणि आपली ओळख नाही आहे. मग आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही आहे, तो आपल्याला पैसे देईल की नाही ही शक्यता नाही आहे. त्यामुळे याच्याकडनं या श्यामकडनं आपण एक वचन चिठ्ठी तयार करून घेतो. या वचन चिठ्ठीलाच बिल असं म्हणायचं. ही जी वचन चिठ्ठी आपण त्या श्यामकडून तयार करून घेतली, आपण त्यावर लिहिलं श्यामने मला किंवा मी सांगेल त्याला एक विशिष्ट रक्कम, म्हणजे ही जी काही रक्कम आहे ती विशिष्ट कालावधीनंतर
द्यायची आहे असं आपण त्या वचन चिठ्ठीमध्ये लिहितो आणि त्यावर त्या श्यामची सही घेतो. आता श्यामच्या दृष्टिकोनातून त्या बिलाचे पैसे देणं आहे म्हणून श्याम त्याला बिल्स पेएबल म्हणणार आणि आपल्या दृष्टिकोनातून त्या बिलाचे पैसे येणं आहे म्हणून आपण त्याला बिल्स रिसिवेबल म्हणणार. लक्षात घ्या, बिल्स रिसिवेबल. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, सपोज त्या श्यामकडनं जी रक्कम येणं आहे 10,000, त्याची आपण वचन चिठ्ठी तयार केली, त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हटलो. आता ही जी रक्कम आहे त्याच्यासाठी 3 मंथ किंवा 2 मंथची आपण त्याला मुदत दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ, 3 मंथसाठी आपण ते बिल त्याच्या नावाने काढलेलं आहे. 3 महिने संपल्यानंतर त्यालाच ड्यू डेट असं म्हणतात. ती ड्यू डेटच्या दिवशी जर श्यामने आपल्याला पैसे दिले तर ते बिल हॉनर झालं. पैसे जर दिले तर ते बिल काय झालं? हॉनर. मुदतीत जर बिलाचे पैसे मिळाले तर त्याला म्हणायचं हॉनर. परंतु ड्यू डेट संपून देखील जर श्यामने आपल्याला पैसे दिले नाही तर त्याला म्हणायचं डिसहॉनर. त्याला काय म्हणणार? डिसहॉनर. लक्षात आली असेल हॉनर आणि डिसहॉनर ही प्रक्रिया. जर मुदतीत आपल्याला जर बिलाचे पैसे मिळाले तर त्याला म्हणायचं बिल हॉनर होणे आणि जर मुदतीत आपल्याला बिलाचे पैसे मिळाले नाही तर त्याला म्हणायचं आहे डिसहॉनर. मग आपण बघतोय बिल्स रिसिवेबल डिसहॉनर ही प्रक्रिया आपल्याला बघायची आहे. तर बिलाची रक्कम मुदतीत मिळाली नाही असा त्याचा अर्थ आहे. मग आता आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून बघू. डेटर्स आहे सपोज 1 लाखाचे, म्हणजे जो काही उधारीत आपण माल विकलेला आहे तो आहे 1 लाखाचा. वेगवेगळ्या लोकांना माल विकलेला आहे आणि बिल्स रिसिवेबल जे आहे ते आहे सपोज 50,000चे. हे दोन्ही ॲसेटला येणार. बिल्स रिसिवेबल ही जी येणार रक्कम आहे ती पण ॲसेटला येणार आणि डेटर्स पण ॲसेटला येणार, हे लक्षात ठेवा. आता हे आपण 5 लोकांना उधारीत माल विकलेला आहे आणि त्यांच्याकडून बिलं तयार करून घेतली असं गृहीत धरू. त्यापैकी एका व्यक्तीने आपल्याला सपोज असं गृहीत धरा की 10,000 इतकं जे बिल आहे ते आपल्याला मुदतीत मिळालं नाही म्हणून ते आपल्याला काय करावं लागणार? त्या बिल्स रिसिवेबलमधनं लेस करावं लागणार. बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्या बिल्स रिसिवेबलमधनं लेस करावं लागणार. म्हणजे तुमची बिलाची रक्कम शिल्लक राहील 40,000. परंतु आता हे जे 10,000 आहे, आता ते बिल राहिलं नाही पण ते पैसे येणं आहे. मग येणं असलेली रक्कम डेटर्स असते म्हणून आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच डेटर्समध्ये तेवढी रक्कम काय करायची? ॲड करायची. मग अशा पद्धतीनं तुमची डेटर्सची रक्कम होईल 1,10,000 आणि बिलाची रक्कम कमी होईल 40,000. तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिला इफेक्ट लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजेच बॅलन्स शीटच्या ॲसेटला बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं आणि ॲड टू डेटर्स ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजेच बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला त्या डेटर्समध्ये ॲड करायचं. अशी प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल. आता आपण ज्या काही ॲडजस्टमेंट बघितल्या, बिल्स रिसिवेबल डिसऑनर, त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्स, त्यानंतर यापूर्वी अभ्यासलेल्या डिस्काउंट ऑन डेटर्स, त्यानंतर RDD आणि बॅड डेट, ह्या जर ॲडजस्टमेंट एकाच प्रॉब्लेममध्ये आल्या तर त्या प्रॉब्लेममध्ये या ॲडजस्टमेंट सोडवण्याचा एक सिक्वेन्स असतो. तो सिक्वेन्स आपल्याला बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बॅड डेट, वाटलंच तुम्ही हे लिहून घेतलं तरी चालेल. RDD, डिस्काउंट ऑन डेटर्स, त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्स,
आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर या जर ॲडजस्टमेंट एकाच प्रॉब्लेममध्ये जर आल्या तर यावर आपल्याला जी काही प्रक्रिया करायची असते, म्हणजेच यापैकी कोणती ॲडजस्टमेंट आधी सोडवायची, हा भाग आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा, लक्षात घ्या कोणकोणते ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेब्ट, RDD, डिस्काउंट ऑन डेटर्स, अनरेकॉर्डेड सेल्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. यापैकी काही ॲडजस्टमेंट किंवा सर्व ॲडजस्टमेंट जर एकाच प्रॉब्लेममध्ये आल्या तर या ॲडजस्टमेंट सोडवताना सर्वप्रथम आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स ही ॲडजस्टमेंट कंप्लीट करून घ्यायची. अनरेकॉर्डेड सेल्स. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची बिल्स रिसिवेबल डिसऑनर. लक्षात घ्या, या दोन ॲडजस्टमेंटपैकी दोन्ही आल्या तर आपण आधी बिल्स रिसिवेबल सोडवली नंतर अनरेकॉर्डेड सेल्स सोडवली तरी चालते, किंवा आधी अनरेकॉर्डेड सेल्स सोडवली नंतर बिल्स रिसिवेबल ॲडजस्टमेंट सोडवली तरी चालते. पण या बाकीच्या ॲडजस्टमेंटच्या आधी आपल्याला ह्या दोन ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुमची पुढची ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची बॅड डेब्ट. बघा, सन्ड्री डेटर्समधून आपण बॅड डेब्टला वजा करत असतो, तर हे बॅड डेब्ट आपल्याला यानंतर वजा करायचं. बॅड डेब्ट वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील त्यावर RDD कॅल्क्युलेट करायची. ती RDD या ठिकाणी लेस करायची आणि RDD लेस केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील त्यावर डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आणि तो डिस्काउंट वजा करायचा. या पद्धतीनेच आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. जर या पद्धतीने सोडवलं तरच तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली झालेला दिसेल, अन्यथा ती प्रक्रिया चुकलेली असेल, तुमचे मार्क कमी होतील. यापुढील ॲडजस्टमेंट बघायची आहे आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लक्षात घ्या, इंटरेस्ट म्हणजे व्याज. जे काही भांडवल आहे त्या भांडवलावरील व्याजाची जी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट कशा पद्धतीनं करायची ते यानंतर आपण बघू. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल लक्षात घेताना आपल्याला आधी कंपनी आणि कंपनीचा मालक या दोघांना स्वतंत्र अस्तित्व आहे हे लक्षात घ्यावं लागेल. आता मालक कंपनीला कॅपिटल पुरवतो, जे काही भांडवल पुरवतो त्यालाच कॅपिटल असं म्हणतात. मग मालकाने कंपनीला भांडवल पुरवलेलं आहे आणि त्यावरील व्याज कंपनी मालकाला देणार आहे. लक्षात आलं असेल, कंपनी मालकाला त्याच्या कॅपिटलवरचं व्याज देते. आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून म्हणजेच कंपनीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कॅपिटलवरील व्याज हा खर्च आहे, तर त्या मालकाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा त्या मालकाचा उत्पन्न आहे. मग आता याचे इफेक्ट कसे कसे होतात बघा. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरू आपण, त्या मालकाने कॅपिटल पुरवलेलं आहे 1,00,000, व्यवसायाला त्याने 1,00,000 इतकं कॅपिटल दिलं. त्यावर कंपनी त्याला 10% इतकं इंटरेस्ट देणार आहे. मग 10% जर विचार केला तर 10,000 इतकं त्यावर व्याज होईल. मग हे व्याज नेमकं कसा प्रभाव पडतं बघा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खर्च आहे, म्हणून खर्च कुठं जातो हे आपल्याला माहिती आहे, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जातात आणि हे जे इंटरेस्ट आहे, कॅपिटलवरचं व्याज आहे, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने आपल्याला त्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला करावी लागते. म्हणून पहिला इफेक्ट होतो शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर दुसरा इफेक्ट बघा. हा दुसरा इफेक्ट बघताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
एक आहे करंट अकाउंट जर प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नसेल तर काय करायचं, आणि जर करंट अकाउंट सांगितलेलं असेल तर काय करायचं. तत्पूर्वी आपण हे लक्षात घेऊ की प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट कधी ओपन केलं जातं आणि करंट अकाउंट कधी ओपन केलं जात नाही. तर लक्षात घ्या, फायनल अकाउंटमध्ये दोन पद्धतीने प्रॉब्लेम सोडवला जातो. एक आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग या फिक्स कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट आपल्याला तयार करावं लागत नाही. फ्लक्च्युएशन म्हणजे ज्यामध्ये बदल होतो. मग लक्षात घ्या, ज्या प्रॉब्लेममध्ये दरवर्षी तुमच्या कॅपिटलमध्ये वाढ होणारे किंवा घट होणारे त्याला म्हणायचे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि ज्या पद्धतीमध्ये तुमचं कॅपिटल स्थिर असणार आहे, तुमच्या कॅपिटलवर दुसरा कशाचाही प्रभाव पडणार नाही, तेव्हा त्याला म्हणायचे फिक्स कॅपिटल मेथड. मग लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस करंट अकाउंट नसेल त्यावेळेस ती पद्धत आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि ज्यावेळेस करंट अकाउंट असेल त्यावेळेस ती पद्धत आहे फिक्स कॅपिटल मेथड. लक्षात आलं असेल तर मग आता बघूया दुसरा इफेक्ट. जर करंट अकाउंट नसेल तर दुसऱ्या इफेक्टचा परिणाम बघा. कॅपिटल मालकाने कंपनीला दिलेलं आहे, त्यावरचं व्याज कंपनी मालकाला देणार आहे, त्यामुळे त्या पार्टनरच्या कॅपिटलमध्ये वाढ होते आणि म्हणूनच सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला त्या कॅपिटलमध्ये ॲड होतो. इथं म्हटलं बघा, ॲड टू द कॅपिटल ऑन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. जर करंट अकाउंट असेल तर लक्षात घ्या, करंट अकाउंट हे फक्त त्या पार्टनरचं असतं. या करंट अकाउंटमध्ये कॅपिटलशी रिलेटेड, ड्रॉइंगशी रिलेटेड, कमिशनशी रिलेटेड, जे पार्टनरला कमिशन मिळतं, पार्टनरला सॅलरी मिळते, त्याचे इफेक्ट या करंट अकाउंटमध्ये होतात, जेणेकरून त्याच्या कॅपिटलवर परिणाम दिसत नाही. ही आहे फिक्स कॅपिटल मेथड. मग जर करंट अकाउंट असेल तर सेकंड इफेक्ट कुठे होणार, करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कारण तो त्या मालकाचा इन्कम आहे, म्हणून शो टू द क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. या पद्धतीने आपल्याला सेकंड इफेक्ट करावा लागेल. एकतर करंट अकाउंट असेल किंवा नसेल यापैकी कोणती तरी एकच प्रक्रिया होईल. समजलं असेल तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशा पद्धतीने त्याची इफेक्ट करायची. त्यानंतर आपल्याला पुढील ॲडजस्टमेंट बघायची आहे, बिल्स पेएबल डिसऑनर. लक्षात घ्या, बिल्स पेएबल डिसऑनर. यापूर्वी आपण बिल्स रिसिवेबल ही कन्सेप्ट बघितली. आता बघायची आपल्याला बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपल्याला बिलाचे पैसे मिळणार होते, बिल्स पेएबलमध्ये आपल्याला बिलाचे पैसे द्यावे लागणार. म्हणजेच काय, तर आपण उधारीत माल खरेदी केला. सपोज आपण विचार करूया, आपण 10,000चा माल ऑन क्रेडिट खरेदी केलेला आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास नाही आहे, म्हणून त्याने एक वचन चिठ्ठी तयार केली. त्या वचन चिठ्ठीवर आपण ते सही केली आणि ती वचन चिठ्ठी त्याला दिली. आपल्या दृष्टिकोनातून ते आहे बिल्स पेएबल आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आहे ते बिल्स रिसिवेबल. 10,000चं बिल आपल्याला तयार करून किंवा सही करून कोणाला द्यावं लागणार, समोरच्या व्यक्तीला द्यावं लागणार. आपल्या दृष्टिकोनातून ते पैसे देणं आहे, म्हणून आपण त्याला बिल्स पेएबल म्हणायचं आणि समोरचा व्यक्ती त्यालाच बिल्स रिसिवेबल म्हणेल. आता डिसऑनर कधी होईल, जर आपण मुदतीत पैसे देऊ शकलो नाही तर बिल काय होणार, डिसऑनर. लक्षात घ्या, आपण ऑनर डिसऑनर ही कन्सेप्ट यापूर्वी अभ्यासलेली आहे. तर जर आपण बिलाचे पैसे मुदतीत दिले तर ते बिल हॉनर झालं असतं, परंतु जर आपण मुदतीत बिलाचे पैसे दिले नाही तर ते बिल डिसऑनर होणार आहे. मग लक्षात घ्या, आपल्याला ही बिल्स पेएबल डिसऑनर समजून घेताना आणखी एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे क्रेडिटर्स. तर मग आपण गृहीत धरू क्रेडिटर्स 1,00,000चे आहे. त्यानंतर बिल्स पेएबल 50,000चे आहे. वेगवेगळ्या व्यक्तींनी आपल्या नावाने जी बिलं काढलेली होती त्यावर आपण सह्या करून दिलेल्या होत्या, ती 50,000ची बिलं आहे. त्यापैकी सपोज आपण विचार करू 10,000चं बिल आपण मुदतीत पेड करू शकलो नाही,
म्हणून आपण त्याला डिसऑनर बिल म्हटलो. मग आता बिल डिसऑनर जर झालं तर ते आपल्याला बिलाच्या रकमेत म्हणजेच बिल्स पेबलमध्ये ठेवता येत नाही, ते त्या ठिकाणामधून वजा करावं लागतं. म्हणून बिल्स पेबलमधून ते आपण वजा करतो. आणि तर देणं तर तसं शिल्लक राहतं आहे ना, म्हणून ते क्रेडिटर्समध्ये ॲड करतो. कारण आपल्याला माहिती आहे ऑन क्रेडिट उधारीत जो माल आपण खरेदी करतो, जी रक्कम देणं असते त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. म्हणजे दोन्हीही इफेक्ट हे तुमचे लॅबिलिटी साईडलाच होणार. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी असणाऱ्या बिल्स पेबलमधून तेवढी रक्कम वजा होणार आणि क्रेडिटर्समध्ये म्हणजेच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जे क्रेडिटर्स आहे त्यामध्ये तेवढी रक्कम ॲड होणार. मग या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला इफेक्ट दाखवला आहे त्यांनी लेस फ्रॉम बिल्स पेबल ऑन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, आणि सेकंड इफेक्ट दाखवला आहे ॲड टू द क्रेडिटर्स ऑन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पुढील ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. मग आता ड्रॉइंग म्हणजे नेमकं काय हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. बघा लक्षात घ्या, मालकाने त्याच्या वैयक्तिक वापरासाठी व्यवसायातून एखादं गुड्स असेल, कॅश असेल किंवा एखादी ॲसेट असेल, जर ती वैयक्तिक वापरासाठी नेली असेल तर त्याला म्हणायचं आहे ड्रॉइंग. मग ह्या ड्रॉइंगचा परिणाम कॅपिटलवर होऊ शकतो. तसंच जर करंट अकाउंट असेल तर त्या करंट अकाउंटमध्ये याचा इफेक्ट आपल्याला दाखवता येतो. मग आपण लक्षात घेऊ ड्रॉइंग. लक्षात घ्या, कॅपिटल कुणी कोणाला दिलं होतं? कॅपिटल मालकाने कंपनीला दिलं होतं. आता ड्रॉइंग कंपनी मालकाला देणार आहे. आपण असा विचार करू, मालकाने व्यवसायामध्ये 1,00,000 इतकं कॅपिटल दिलेलं आहे. त्यापैकी मालकाने आता काही गुड्स असेल किंवा कॅश असेल या स्वरूपात, हे कॅपिटल आहे, गुड्स किंवा कॅशच्या स्वरूपात काही ड्रॉइंग घेतलेलं आहे किंवा उचल घेतलेली आहे. ही रक्कम आपण अंदाजे गृहीत धरू ती 10,000 आहे. मग याचा परिणाम कसा होईल बघा, त्या मालकाचं व्यवसायामध्ये कॅपिटल शिल्लक राहील 90,000. का? कारण मालकाने दिलेले होते 1,00,000, त्यापैकी 10,000च्या वस्तू असतील किंवा 10,000 रुपये कॅश असेल, मालकाने वैयक्तिक वापरासाठी नेले, यामुळे त्या कॅपिटलची रक्कम कमी होईल. मग आता जर करंट अकाउंट असेल तर ड्रॉइंगचा इफेक्ट कुठं जाईल आणि करंट अकाउंट नसेल तर ड्रॉइंगचा इफेक्ट कुठं जाईल हे आपल्याला बघायचं आहे. तर मग लक्षात घ्या, जर करंट अकाउंट असेल तर त्या करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला तुम्हाला त्याचं ड्रॉइंग दाखवावं लागेल. म्हणून फर्स्ट इफेक्ट शो टू द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. त्यानंतर जर करंट अकाउंट नसेल तर त्याच्या कॅपिटलमधून तेवढी रक्कम लेस होणार. बघा या ठिकाणी आपण ही प्रक्रिया दाखवलेली आहे. त्याचं कॅपिटल त्यानं 1,00,000 आणलेलं आहे व्यवसायामध्ये, परंतु त्यानं ड्रॉइंग 10,000चं उचल घेतलेली आहे. त्यामुळे तुमचं जे कॅपिटल शिल्लक राहिलं ते 90,000 वजा केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणून सेकंड इफेक्ट होतो लेस फ्रॉम कॅपिटल ऑन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि जो सेकंड इफेक्ट आहे या दोनपैकी कोणता तरी एकच इफेक्ट होणार, दोन्ही इफेक्ट होणार नाही. ही फर्स्ट इफेक्ट झाली तर करंट अकाउंट असेल किंवा नसेल या पद्धतीने. त्यानंतर सेकंड इफेक्ट बघा, आता आपण विचार करूया, ड्रॉइंग कोणी कोणाला दिलं? कंपनीने दिलं मालकाला, आणि मालक त्यावरील व्याज कंपनीला देणार. म्हणजे त्या कंपनीचा तो इन्कम झाला, आणि कंपनीचा इन्कम असल्या कारणाने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ती रक्कम दाखवावी लागेल. म्हणून शो टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या पद्धतीने आपल्याला सेकंड इफेक्ट करावा लागेल. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. आपण कर्ज घेतलेलं आहे. काय केलेलं आहे? आपण बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे. आता कर्ज घेतलंय म्हणजे याचा अर्थ ते फेडावं लागणार, त्यावरील व्याजही द्यावं लागणार, म्हणजे व्यवसायाचा खर्च होणार. मग कर्ज घेतल्यामुळे जे काही व्याज आपल्याला द्यावं लागणार त्यामुळे अजून तुमच्या लॅबिलिटीमध्ये वाढ होणार. सपोज तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे 5,00,000, त्यावर 40,000 इतकं व्याज झालं,
जर 40,000 व्याज झालं तर ते द्यावं लागणार, म्हणजे तुमची एकूण लॅबिलिटी होणार 5,40,000. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला लॅबिलिटीमध्ये वाढ झालेली दिसेल, त्यामुळे पहिला इफेक्ट तुम्हाला काय करावं लागेल, ॲड टू द लोन टेकन इन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. आपल्याला हे माहिती आहे की आपण लॅबिलिटी बाजूला तुमचं लोन याची नोंद करतो, मग लॅबिलिटी बाजूला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला त्या लोनमध्ये आपल्याला तेवढी रक्कम ॲड करावी लागेल. हा झाला पहिला इफेक्ट. आता हा झाला व्यवसायाचा खर्च. हा खर्च कोणता आहे, हा जो 40,000 इंटरेस्ट आहे हा फायनान्शियल एक्सपेन्सेस म्हणजेच भांडवल उभारणीचा खर्च आहे. आणि भांडवल उभारणीचा खर्च म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होते, म्हणून सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. शो द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, किंवा त्यासोबतच आपल्याला बघायचं आहे ऑन लोन गिवन. आपण एखाद्याला कर्ज दिलेलं असेल, आपला कस्टमर असेल किंवा आपला एम्प्लॉई असेल किंवा पार्टनर असेल, यांना कर्ज दिलेलं आहे. मग त्या कर्जावरील मिळणारं व्याज तसंच गुंतवणुकीवरील मिळणारं व्याज हा व्यवसायाचा इन्कम आहे, आणि त्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून पहिला इफेक्ट ॲड टू इन्व्हेस्टमेंट किंवा लोन गिवन इन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बघा लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट ही जी काही याची जी पोस्टिंग आहे ती आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला करावी लागणार आहे. तसंच लोन दिलेलं असेल म्हणजेच ती रक्कम येणं आहे म्हटल्यानंतर ती असेट आहे, म्हणून आपल्याला हे दोन्ही घटक असेट बाजूला दिसतील, आणि त्यावर मिळणारं व्याज जे आहे ते आपल्याला त्या विशिष्ट घटकामध्ये ॲड करावं लागेल. म्हणून पहिला इफेक्ट ॲड टू इन्व्हेस्टमेंट ऑब्लिक लोन गिवन इन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आता गुंतवणुकीवरचं व्याज जे आहे तो आपला इन्कम आहे, आणि सर्व प्रकारची इन्कम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जातात, म्हणून सेकंड इफेक्ट होतो शो द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा पद्धतीनं आपल्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा लोन गिवन याचे इफेक्ट सांगता येतील. आता यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर किंवा ॲक्सिडेंट. बघा, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर किंवा ॲक्सिडेंट म्हणजे ज्या मालाचा विमा उतरवलेला आहे. आता इन्शुअर्ड या शब्दाचा अर्थ बघा, इन्शुअर्ड म्हणजे ज्या मालाचा विमा उतरवलेला आहे, विमा काढलेला आहे असा माल काय झालेला आहे, ॲक्सिडेंटमध्ये खराब झाला आहे किंवा अग्नीमुळे जळालेला आहे. मग आपण असं गृहीत धरू, आपला जो माल जळाला तो जळाला 10,000 रुपयाचा माल जळाला असं आपण गृहीत धरू. आपण विमा कंपनीकडे विमा उतरवलेला आहे, मग आपण विमा कंपनीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आमच्याकडे 10,000चा माल अग्नीमुळे जळाला, त्याचा आम्ही विमा उतरवलेला होता. मग विमा कंपनी आपल्याला पूर्ण 10,000 रुपये कवर देत नाही, तर मग विमा कंपनी काय करणार, आपल्याला त्या 10,000 पैकी 6,000 रुपये देण्याचं कबूल करणार. दिलेले नाही, अजून देण्याचं कबूल केलं, आणि उरलेले जे 4,000 आहे तो लॉस आपल्याला सहन करावा लागणार. मग या ठिकाणी 10,000चं गुड्स जळालं, ते व्यवसायाच्या बाहेर गेलं. आपण यापूर्वी बघितलेलं आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला व्यवसायातून बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद कशा पद्धतीने होते ते बघितले आहे. जर आपण पहिला व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओची लिंक टाकतो आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की कोणता घटक कुठे जातो. पण त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला कोणत्याही प्रकारे बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद होते. या ठिकाणी माल जळालेला आहे, माल जळाल्यामुळे तो माल आपल्याला व्यवसायाच्या बाहेर गेलेला दिसला, म्हणून पहिला इफेक्ट करावा लागेल शो क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता त्यानंतर हे जे 6,000 रुपये विमा कंपनीने आपल्याला देण्याचं कबूल केलं आहे, अजून दिलेले नाही, म्हणजे तेवढी रक्कम विमा कंपनीकडून येणं आहे, आणि येणं असल्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला इन्शुरन्स क्लेम म्हणून दाखवावा लागतो. बघा, हे जे 10,000 आहे ते व्यवसायाच्या बाहेर गेले, म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर या हेडिंगने नोंदवायचे, आणि ज्या मालाचा
जी रक्कम विमा कंपनीकडून आपल्याला येणार आहे ते इन्शुरन्स क्लेम म्हणून ॲसेट नोंदवायचं. राहिला प्रश्न तुमचा जो लॉस झाला, यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सर्व प्रकारचे लॉसेस म्हणजेच तोटे येतात. मग हा जो 4,000 रुपये तोटा झाला आहे तो पूर्णपणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला नोंदवावा लागेल. बघा हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला हे ॲसेट साईड आणि हे जाणार तुमचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ट्रेडिंग अकाउंट या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू आणि बॅलन्स शीटची ॲसेट बाजू या ठिकाणी आपल्याला त्या पोस्टिंग कराव्या लागतील. त्यानंतर अनइन्शुअर्ड. बघा लक्षात घ्या आता इन्शुअर्ड गुड्स आणि अनइन्शुअर्ड गुड्स यामधला फरक लक्षात घ्या. ज्याचा विमा उतरवलेला आहे असं इन्शुअर्ड गुड्स आणि ज्याचा विमा उतरवलेला नाही असं झालं अनइन्शुअर्ड गुड्स. मग यामध्ये काय घडणार, हे जे काही इन्शुरन्स कंपनीकडून येणं होतं ते येणार नाही. याचा अर्थ संपूर्ण रक्कम कुठे जाणार, जो तोटा आहे त्यामध्ये जाणार, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला पूर्ण रकमेनं घ्यावं लागेल आणि पूर्ण तोटा झाल्यामुळे ती रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवावी लागेल. म्हणजे या ठिकाणी 10,000 रुपये जो पूर्ण तोटा आहे तो तोटा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यावा लागेल. लक्षात आलं असेल. म्हणून पहिला इफेक्ट होतो शो क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि सेकंड इफेक्ट आहे शो डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो त्यानंतर पुढे आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बघा आपण काय करतो, आपलं प्रोडक्शन नवीन जर असेल तर फ्रीमध्ये आपण गुड्स वितरित करतो. मग जर हे गुड्स आपण फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर त्याच्या मागे हेतू असतो ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर. मग आपण गुड्स ज्यावेळेस फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्याची नोंद होणार. कारण का, तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण काय नोंदवतो, व्यवसायातून कोणत्याही प्रकारे बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद. मग आपण ज्यावेळेस जाहिरातीसाठी फ्रीमध्ये माल डिस्ट्रीब्यूट करतोय, गुड्स डिस्ट्रीब्यूट करतोय, त्यावेळेस ते व्यवसायाच्या बाहेर जात आहे. म्हणून पहिला इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल. आणि सेकंड इफेक्ट आता लक्षात घ्या ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून तो खर्च आपल्याला करायचा आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जर ॲडव्हर्टाइजमेंट असेल तर त्यामध्ये ॲड करणार आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली नसेल तर स्वतंत्ररित्या टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि कंसामध्ये फ्री सॅम्पल म्हणून ती नोंद आपल्याला त्या ठिकाणी करायची. अशा पद्धतीने गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल याच्या नोंदी आपल्याला बघायला मिळतात. यानंतर पुढे आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. बघा यापूर्वी आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघितलं होतं. या पुढील ॲडजस्टमेंटमध्ये बघतोय आपण तो जो मालक आहे त्यानं वैयक्तिक वापरासाठी माल नेलेला आहे. म्हणजे हे झालं तुमचं ॲडिशनल ड्रॉइंग. जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंग दिलेलं असेल तर ते ड्रॉइंग समजायचं आणि जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असेल तर ते ॲडिशनल ड्रॉइंग त्या वर्षामध्ये असणारं ड्रॉइंग आहे असं लक्षात घ्यायचं. मग बघा गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, मालकाने वैयक्तिक वापरासाठी गुड्स नेले. मग आपल्याला यापूर्वी माहिती आहे मालक आणि कंपनी या दोघांना स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे मालकाने कंपनीतून माल नेला म्हणजे याचा अर्थ तो व्यवसायाच्या बाहेर गेला. म्हणून पहिला इफेक्ट होतो शो टू द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. यानंतर आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे जर करंट अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट नसेल, कधी करंट अकाउंट असतं कधी करंट अकाउंट नसतं याचा अभ्यास यापूर्वी आपण केला आहे. त्या पद्धतीने जर करंट अकाउंट नसेल तर आपल्याला लेस फ्रॉम कॅपिटल ऑफ लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बघा ड्रॉइंग आपण कॅपिटलमधनं लेस करावं लागणार. यापूर्वी मी तुम्हाला ते सांगितलं. मग त्या पद्धतीनं जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल लेस केलं होतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जसं लेस केलं होतं तसंच कॅपिटलमधनं ही रक्कम देखील ड्रॉइंगची रक्कम देखील लेस करावी लागते. परंतु जर जुनं ड्रॉइंग असेल तर आधी ही जी नव्याने असलेली ड्रॉइंग आहे ती त्या ड्रॉइंगमध्ये ॲड करायची
आणि मग तुमच्या कॅपिटलमधून एकत्रित रक्कम वजा करायची, अशी प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. किंवा लक्षात घ्या, लेस फ्रॉम कॅपिटल ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. जर करंट अकाउंट असेल तर आपल्याला हे जे काही ॲडिशनल ड्रॉइंग आहे ते कुठं नोंदवावं लागणार, डेबिट साइड ऑफ पार्टनर करंट अकाउंट, म्हणजेच करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला त्याची आपल्याला नोंद करावी लागेल. अशा पद्धतीने आपल्याला गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, म्हणजेच ड्रॉइंगचे जे दोन इफेक्ट आहे, ॲडिशनल किंवा न्यू ड्रॉइंगचे जे दोन इफेक्ट आहे ते सांगता येतील. यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे, महत्त्वाच्या छोट्या छोट्या दोनच ॲडजस्टमेंट शिल्लक आहे. जर परत एकदा सांगतोय, जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ परत बघा, जेणेकरून तुम्हाला पुढील प्रॉब्लेम ज्यावेळेस आपल्याला सोडवायला सुरुवात करायची त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही. मग आपल्याला पुढील ॲडजस्टमेंट बघायची आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता आपल्याला आधी हे दोन शब्द समजणं गरजेचं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं. तर लक्षात घ्या, जो खर्च एकदा केल्यानंतर आपल्याला परत भरपूर वर्ष करण्याची गरज पडत नाही, अशा खर्चाला म्हणायचं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. पुन्हा एकदा ऐका, जो खर्च एकदा केला की तो परत 5 वर्ष 10 वर्ष करण्याची गरज पडत नाही, त्याला म्हणायचं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे जर आपण एखादी मशिनरी घेतली किंवा बिल्डिंग घेतली किंवा प्लॅन्ट घेतलं तर हे झाले तुमचे कॅपिटल एक्सपेंडिचर. तसंच आपण कम्प्युटर घेतलं तर ह्या ज्या काही फिक्स असेट आहे यावर जो खर्च केला जातो त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि या उलट जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेजेस असेल, सॅलरी असेल, रॉयल्टी असेल, रेंट असेल, या प्रकारचे जे खर्च आहे ते खर्च आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून सांगता येतात. मग आपण लक्षात घेऊ, आपल्याला ह्या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दिसतं आहे. म्हणजे तुमचं जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते चुकीने कशात इन्क्लूड झालेलं आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड झालेलं आहे. आता आपण एक साधं उदाहरण घेऊ. आपल्याला मशिनरी घ्यायचं आहे. ती मशिनरी सपोज आपण घेतली 1 लाखाची. 1 लाखाची मशिनरी घेतल्यानंतर त्यावर आपल्याला तिचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. त्यासाठी मजुरीचा खर्च आला 10,000. म्हणजे आपल्याला ती मशिनरी 1,10,000 इतक्या रकमेला पडेल. ही मशिनरीची मूळ किंमत. त्यावर जी काही वेजेस आहे ती वेजेसची रक्कम आहे 10,000. मग आता या ठिकाणी जे वेजेस आहे ते वेजेस म्हणजे तुमचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. लक्षात घ्या, हे जे वेजेस आहे ते काय आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. मग आता हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर चुकून जर तुमच्या रेव्हेन्यू वेजेसमध्ये, म्हणजे जो काही जनरल वेजेस आहे त्या वेजेसमध्ये जर चुकीने गेला तर त्याला म्हणायचं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग आता प्रक्रिया काय करायची, एकतर खर्च येतात ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. चुकीने खर्च कशात गेला, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये. जो कॅपिटल एक्सपेंडिचरचा खर्च आहे तो चुकीने रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये गेला, म्हणून त्या पर्टिक्युलर खर्चामधून आपल्याला तो वजा करायचा. म्हणून लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग सपोज आपण वेजेस दिलेलं आहे त्याच प्रॉब्लेममध्ये 50,000 आणि तिथं सांगितलं का वेजेसच्या ह्या रकमेमध्ये 10,000 कशाचे आहे, तुमच्या मशिनरीच्या वेजेसचे आहे. म्हणजे मशिनरीच्या इन्स्टॉलेशनसाठी आपण जे काही कर्मचारी बाहेरून बोलवले आहे त्यांच्यासाठी हे वेजेस आहे. मग आपल्याला तुमच्या ट्रेडिंगच्या डेबिटला जे वेजेस आहे त्यामधनं तुमचे 10,000 वजा करावे लागणार आणि तुमच्या मशिनरीच्या किमतीमध्ये ते ॲड करून तुम्हाला मशिनरीची किंमत ॲसेटमध्ये द्यावी लागणार. मग या ठिकाणी सेकंड इफेक्ट होणार, ॲड टू दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन द ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. आता हे झालं कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग असे काही खर्च
कधी कधी काय होणार, या विरुद्ध प्रक्रिया घडणार। रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे ॲक्च्युली एखादा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार, परंतु तो चुकीने एखाद्या आसेटमध्ये इन्क्लूड होणार। मग आपल्याला याच्या उलट प्रक्रिया करावी लागणार, काय तर त्या पर्टिक्युलर आसेटमधून आपल्याला ती रक्कम वजा करावी लागणार आणि त्या खर्चामध्ये तेवढी रक्कम ॲड करावी लागणार। म्हणून पहिला इफेक्ट होतो लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर असेट इन द बॅलन्स शीट, आणि याचा दुसरा इफेक्ट होतो ॲड टू दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट। अशा पद्धतीने आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर याचं स्पष्टीकरण करता येईल। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सुरू करायचे आहे। जे काही सॉल्व प्रॉब्लेम आहे, काही अनसॉल्व प्रॉब्लेम आहे, त्यापैकी बहुतेक प्रॉब्लेम आपण हळूहळू एका एका लेक्चरमध्ये आपण ती घेऊया। तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ आणि यापूर्वी जो व्हिडिओ टाकलेला आहे, हे दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा। मागील व्हिडिओची म्हणजेच याचा जो पहिला पार्ट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, व्यवस्थित बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।